पकडतो रे. अरे असं का? हा सूर नको पकडू पकडू. बरोबर ना. हा फोड. गणपती बाप्पा मोरया. दोन्ही तिकडे, एक इकडे एक इकडे. इकडे तेवढं. अरे आमच्यात गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही चाललो आहोत सातारा साईडला. माझा हा फर्स्ट मोटो व्लॉग असेल आणि मी ट्राय करतो आहे की माईक सेटअप अँड अँगल ऑफ व्ह्यू ने इन्स्टा 360 लावलेलं आहे ते प्रॉपर व्हायला माझा हा ट्रायल असेल. तर लोकेशन अपडेट आता आम्ही आहोत पळसपी फाटाला. जस्ट 15-20 मिनटं अगोदर आमची जर्नी स्टार्ट झाली असेल. एका ब्रिजजवळ आम्ही थांबलेलो, जसं तुम्ही बघितलं असेल की तिथे एक नारळ फोडायचा होता. आणि ह्याच्या अगोदर आम्ही एका ठिकाणी पण थांबलेलो जिथे आम्ही सर्व भेटलेलो एका मंदिराजवळ. तिथे एक नारळ फोडला आणि आमची जर्नी सुरुवात झाली. तर आता मी आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आणि माझ्यासोबत आहे स्वप्नील, माझं पिलियन. आणि माझ्यासोबत अजून एक को रायडर आहे, तो आहे शिवकुमार, ज्याच्याकडे एक्सपल्स आहे. आणि हाच तुम्ही बघू शकता की इथे जो दिसतो तो ऑफ रोड करत गेला तो शिवकुमार आणि त्याच्या मागे बसला आहे सतीश. तर गोष्ट अशी आहे की आम्ही चाललो आहे सातारा. पहिलं आमचं स्टॉप असेल वाईला. वाईला थांबल्यानंतर वाईचं गणपतीचं दर्शन झाल्यावरती आम्ही आसपासचा परिसर फिरू वाईच्या इकडचा. आणि नंतर मग सतीशच्या घरी वाठार स्टेशनला, वाठार स्टेशन काहीतरी बोलतात, तिकडे पोचू. आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी तुम्हाला कळवीनच. तर आता आम्ही पोचलो आहोत लोणावळ्याला. आणि आज आहे सॅटर्डे आणि खूप सारे रायडर्स आम्हाला दिसतात खोपोलीपासून. खूप गंगा हा घाट, आता घाटाची सुरुवात आहे. आणि आम्ही बघतोय की कसा आहे प्रवास. आम्ही ट्राय करतो की लवकरात लवकर कसं पोचू. बिकॉज खूप साऱ्या ठिकाणी फिरायचं. जसं की मी आधी सांगितलं की वाईला जायचं आहे, वाईच्या आसपासचा परिसर फिरायचा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही काही तिकडची एक प्लेस आहे, त्यांनी डॅम दाखवलेला माझ्या मित्राने, तर तिकडे आम्ही फिरू. आणि त्याच्यानंतर त्याच्या घरी जाऊन स्टे करायचं. आम्हाला टाईम दाखवत होतं की 3-4 वाजेपर्यंत पोचू आम्ही वाईला. आता बघूया, होप करूया लवकर पोचू शकतो की नाही. तर जस्ट आता पोचू आम्ही तळेगाव फाटाजवळ. मस्तपैकी मिसळपाव खाऊ, कारण का आम्ही एवढं ट्रॅव्हल केलं आणि आम्ही काही खाल्लंच नाही. अराउंड 80 किलोमीटर्स कंप्लीट झाली असते आणि भूक पण लागली आहे तशी. आणि अराउंड म्हणजे तिथे तळेगाव फाटाजवळ थांबल्यानंतर आम्ही 10-20 किलोमीटर नंतर स्वप्नील उतरेल. स्वप्नीलला काही काम आहे, त्यासाठी तो आपल्याला नंतर कदाचित रात्री पण येईल. सॅटर्डेलाच म्हणजे आजच रात्री येऊ शकतो किंवा संडेला सकाळी येईल तो. बघूया आता ती हे कशी होते, तो आम्हाला कधी भेटतो आम्हाला नाही माहीत. पण आम्ही पुढे जर्नी कंटिन्यू करणार आहे. आणि थोडंफार म्हणजे मला असं वाटतं की तळेगाववरून सोडल्यावरती जेव्हा पुणे सिटीमध्ये जाऊ तेव्हा थोडीफार ट्रॅफिक होऊ शकते. कारण का आम्ही अराउंड 9:30च्या आसपास किंवा 9:09च्या आसपास आम्ही पोचू तिकडे. तर मग थोडीफार ट्रॅफिक, रनिंग ट्रॅफिक होऊ शकतं, अशी भेटेल. 1-2 जसं का मी तुम्हाला बोललो की ट्रॅफिक खूप असेल आणि रनिंग ट्रॅफिक बोलू शकता, जसं बोललो आहे. जस्ट मी स्वप्नीलला ड्रॉप केला, आम्ही सगळेच थांबलेलो. तो उतरला, माझं मी मागे लगेज आहे माझ्या. तर मग ते बंची कॉर्ननी सगळं सेट केलं की हालायला नको वगैरे. तर हेच हायवे मला खूप चांगला वाटला की ठीक आहे, आम्ही मॉर्निंग आणि पीक आवर्समध्ये आहोत. 9-9:30 झाले असतील. तर एवढं ट्रॅफिक वगैरे आहे, ओके वाटलं. बट जे ट्रॅफिक आहे ते रनिंग आहे. एकदा का आम्ही हे सोडलं, पुणे सिटी सोडली
की मला नाही वाटत की एवढं ट्रॅफिक मिळेल. मी खूप पुढे आलो. शिवकुमार आणि सतीश जो रायडर होते ते खूप मागे राहिले. अराउंड 80-90 वरती क्रूज करत होतो. मी एकटाच आहे आता, माझ्या मागे पिल्लियन कोणी नाही आहे. तर आता आलो, मला कुठेतरी टोल नाका लागणार आहे. तर त्या टोल नाका मी क्रॉस करून जरा वेट करीन यांचा, कारण का खूप पुढे आलो. बघूया, कारण का आता मला लागली आहे चहाची तलब. चहाची तलब अशी आहे ना, किती पण ऊन असू दे आणि किती पण काय पण असू दे, चहा पियावंसा वाटतोच. तर मी ट्राय करणार आहे की लवकरात लवकर आटवायचं, कारण का आता तेच चाललं आहे डिस्कशन की काय कसं पटपट होईल. बघूया आता. इथेच बघ ना, आहे ना. फूड कोर्ट आहे बघ. हा ते कुठं फूड कोर्ट आहे की शेल इथे पण भेटतो यांच्या इथे नाही. नॉर्मल अमृततुल्य बघायचं आपलं पियायचं. असं काय नाही की बसूनच पियायला पाहिजे. कुठे जायचं? फूड कोर्ट. तर आता आम्ही चहा वगैरे पियालो, फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही खंबाटकी घाट चढतो आहे आणि विचार केला आहे की इकडे थांबून ड्रोन उडवायचा आणि तुम्हाला पण ड्रोन शॉट एन्जॉय कराल तुम्ही. बघूया. आणि ड्रोन शॉट येतात 1 2 3. आता आम्ही पोचणार आहोत वाई येथे. साधारण 3-4 किलोमीटर असेल वाई. आम्ही दर्शन घेऊ आणि ड्रोन उडवू. बघूया कसा व्ह्यू असेल आणि बघूया काय होतं. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत दोन डॅमवर. वगैरे डॅम, त्याचं नाव आहे दोन डॅम. तर आता आम्ही आलो आहे दोन डॅमच्या इथे. एका दुसऱ्या साईडून ड्रोन उडवला. खूप चांगला व्ह्यू आहे. एका साईडला डोंगर वगैरे खूप आहे. आम्ही आता डॅमच्या बाजूला गाडी जाणार होतो, पण ते बोलले की नाही जाऊ शकत. तर मग आम्ही रिटर्न चाललो. मला वाटलेलं असते येत नाही रे. जायचं त्या बाजूनी. इकडे वेळ झाला आता. नाही उडवायचा ड्रोन. आम्ही इकडे थांबलेलो खूप टाईम त्या ब्रिजवरती. तिकडे आहे ब्रिज, बट नंतर मग धरणावरती जायला बघितलं पण जाता नाही आलं. तर हा बाजूला जर तुम्ही लेफ्ट साईडला बघाल तर धरण आहे आणि खूप चांगला धरण आहे. पूर्ण बॅकवॉटर आहे आणि खूप म्हणजे एवढी मोठी राईड केली. आता आमचे 225 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि एवढे किलोमीटर कंप्लीट करून तुम्ही जर समोर बघाल तर व्ह्यू काय आहे बघा. 4-5 डोंगर
त्यांच्या बाजूला डॅम, मोठासा डॅम. आणि हे असं आहे. तर आम्ही आता त्या धरणाच्या इथे बाजूलाच ना मस्त रोड होता, पण नाही जाता आलं तिकडनं, कारण का ते जे धरणाचे गार्ड्स वगैरे जे काय असतात, स्टाफ असतो, त्यांनी आम्हाला थांबवलं आणि बोलले की तुम्ही वरती नाही येऊ शकत. तर आम्ही रिटर्न आलो. तर लेफ्ट साईडला पूर्णच्या पूर्ण हा धरण आहे. तर आम्ही आता बघूया, एक आम्हाला स्पॉट भेटला आहे धरण बघायचा. जर बघता आलं तर चांगलं होईल. अंगात तिकडे थांबलेत आता ते, बघू. तर जस्ट आमचं बघून झालेलं आहे तो डॅम. वरती गेलेलो आम्ही, लेफ्ट साईडला. खूप चढायला लागला, पण व्ह्यू मेस्मरायझिंग होता. आता खूप तहान लागली. तर चला रे. तर बघूया आता हाच प्लॅन आहे की वाई करून सतीशच्या आता घरी जायचं आहे. 50 किलोमीटर्स इकडून घर आहे, आणि मग रेस्ट करायची. आता घरी जाऊन बघूया कसे ड्रोन शॉट्स आलेत आणि 360 डिग्रीचा आवाज कसा आहे, कारण का मी माईक कनेक्ट केलेला आहे त्याला, त्याच्यामुळे. तर मला एक डाऊट आहे की तुम्हाला तो व्ह्यू चांगला वाटेल की नाही, पण ठीक, बघू. तर आता आम्ही निघालो आहोत. वाईला पोचलेलो त्या डॅमवरून निघाल्यावरती, धोम डॅम. पण आता वाईला पोचलो आणि इकडनं साधारण 30 किलोमीटर असेल आम्हाला पोचायला. अराऊंड 7 किंवा 7:30 होतील, जो काय प्रॉपर म्हणजे मी बोलीन चांगला टाईम आहे. कारण का आता जाऊन फ्रेश होऊन थोडंफार स्टोरीज अपलोड करायच्यात. एवढा वेळ फिरलो मोबाईलवरून काहीच अपलोड केलं नाही. तर सरळ जायचं ना, तर स्टोरीज अपलोड करू जरा मस्तपैकी. मागे नको राहू, त्याच्या मागे नको राहू बोल. आणि
झाला आजचा दिवस कंप्लीट होईल आता. थोड्याच वेळात मी तुमचा निरोप घेईन. तर हाफ ॲन आवर सांगतात आणि 10 किलोमीटर बाकी आहेत कदाचित, बिकॉज त्या ब्रिजचं काहीतरी काम चालू आहे असं सतीश बोलत होता. तर आम्ही आता ब्रेक घ्यायचं ठरवलं की जरा लाईटच्या इकडे थांबू आणि ब्रेक घेऊ. एक छोटासा ब्रेक म्हणजे पाणी पियायचा ब्रेक, कारण का खूप तहान लागली आहे.